थायलंड आणि म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी ओलीस ठेवलेल्या महाराष्ट्रातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी आता राज्य शासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलंय। या तरुणांची सुरक्षित सुटका करण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। पोलीस महासंचालक कार्यालयाने नवनीत कौवत यांची या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। या टास्क फोर्समध्ये दहशतवाद विरोधी पथक आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून हे पथक थेट केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि राज्य गृह विभाग यांच्यात समन्वय ठेवून काम करणार आहे। मोठ्या पगाराचे आमिष दाखवून राज्यातील सुशिक्षित तरुणांना एजंटांमार्फत आधी थायलंड येथे नेण्यात आलं। तिथून त्यांचे अपहरण करून म्यानमार सीमेवरील सायबर माफियांच्या अड्ड्यांवर ओलीस ठेवण्यात आलं। तिथे या तरुणांचा अमानुष छळ करून त्यांच्याकडून बंदुकीच्या धाकावर सायबर फसवणुकीची कामे करून घेतली जात आहेत। ही धक्कादायक प्रकार बीडच्याच एका तरुणामुळे जगासमोर आला आणि संपूर्ण यंत्रणाच हादरली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमार सीमेवर सध्या भारतातील सुमारे 700 आणि महाराष्ट्रातील सुमारे 25 तरुण सायबर माफियांच्या कैदेत आहेत। या तरुणांकडून सोडवण्यासाठी माफियांकडून प्रत्येकी $7,000 म्हणजे सुमारे $5.25 लाख खंडणीची मागणी केली जाते। या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या गंभीर प्रकरणानंतर आता शासन स्तरावर युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्यात। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स ATS आणि IBच्या मदतीनं म्यानमारच्या सीमेवर अडकलेल्या राज्यातील त्या 25 तरुणांना सुखरूप मायदेशात आणण्यासाठी तातडीने पावले उचलत आहेत।